मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज करताना हमी पत्रामध्ये काही चुका केल्या तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो। आतापर्यंत या चुकामुळे जवळपास 50,000 अर्ज बाद झाले आहेत। कोणत्या ह्या चुका आहेत त्याच्यामुळे अर्ज बाद झाले आहेत व जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर ही चूक दुरुस्त कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्जदाराचे हमीपत्र हे आहेत। हेच हमीपत्र आपल्याला ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करावे लागतात। तर तुम्ही खाली पाहू शकता की मी घोषित करतो की आपल्याला फक्त अशी खूण करायची आहे। तर आता तुम्ही पाहू शकता की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही। हे तुमचं जर 2.5 लाखापेक्षा शिल्लक नसेल, जर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत शिल्लक नसेल तर तुम्ही क्लिक करू शकतात। अशा प्रकारे राईट टिक करायचे आहे। माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी। आता तुम्ही जाणून घ्या की इथे काय लिहिलं आहे, माझ्याकडे प्रमाणपत्र नाही, म्हणजे आपण तहसीलमधून उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढलेलं नसेल आणि आपल्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच याच्यावरती टिक करायची आहे। आता बरेचसे काय करतात की आपल्याकडे जर तहसीलमधून काढलेलं 2.5 लाखापर्यंत उत्पन्न दाखला आहे ते बी अपलोड करतात आणि इथं टिक करून देतात। जर तुमच्याकडे जर ते उत्पन्न नसेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही त्या उत्पन्नाच्या ऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड केले असेल तरच या 2 नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला टिक करायची आहे। ही महत्त्वाची चूक आहे। इथं बरेचसे लोक चूक केल्यामुळे आपले 50,000 जवळपास अर्ज बाद झाले आहेत। तर या चुका टाळायच्या आहेत। खाली समोर आपण नंतर चुका पाहूया कोणकोणत्या आहेत अजून। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही। आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सदस्य आयकरदाता आहे की नाही, नसेल तर इथे चेक करून इथे टिक मार्क करायचे आहे। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत। जर नसेल तर तुम्ही ते टिक मार्क करू शकतात। या टिक मार्क वाचून आणि व्यवस्थित करायचे आहेत। मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी आहे। आता तुम्ही यापैकी ज्या असाल आणि तुमचं 2.5 लाखापर्यंत उत्पन्न कमी असेल तरच इथे टिक मार्क करायची आहे, नाहीतर नाही करायची। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही। म्हणजे तुम्हाला शासनामार्फत एखाद्या म्हणजे केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन या दोन्ही शासनापैकी एखादी योजना आहे ज्याच्या मार्फत तुम्हाला जर 1,500 रुपयापेक्षा किंवा ते अधिक रक्कम मिळत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेत नाही म्हणून असे लिहिलेले आहे। तर याच्यापेक्षा कमी जर तुम्हाला रक्कम मिळत असेल तर तुम्ही या योजनेत पात्र होणार आहेत आणि जर याच्यापेक्षा शिल्लक असेल तर तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो। त्याच्यामुळे ही टिक मार्क व्यवस्थितरित्या वाचून करायची आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत। तुमच्या कुटुंबामध्ये आमदार खासदार नसायला पाहिजे, नसेल तिथे टिक मार्क करून घ्यायची आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत। तुमच्या कुटुंबात कोणी सदस्य आहेत का हे पाहून तुम्ही टिक मार्क करू शकता। खाली पाहूया आपण, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत। आता तिथे देखील बरेचसे जण चुकी करतात की वाहन घेतात आणि विकतात पण त्यांच्या नावावर रजिस्ट्रेशन असतं गाडीचं चाललं, तर ते असेल तर तुम्ही टिक मार्क करणं सोडून द्यायला पाहिजे आणि जर नसेल तर टिक मार्क तुम्ही करू शकतात। पाहून तुम्ही हे ऑप्शन फिल करायचे आहेत। पुढे पाहूया आपण आता, माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। या योजनेअंतर्गत एका कुटुंबात एक विवाहित एक अविवाहित अशा प्रकारे 2च जणीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो असे वाचूनच इथे टिक मार्क करायची आहे। आता तुम्ही खाली पण वाचू शकता की मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा
वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने आणि राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पूर्ण करण्यास सहमती देत आहे. अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत 2 चुका आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या टाळायच्या आहेत. खाली आपण आपले स्थळ दिनांक जे आहे ते लिहायचं आहे आणि जो आपला अर्जदार आहे, ज्या व्यक्तीच्या नावाला आपला अर्ज करायचा आहे त्याची इथं सही घ्यायची आहे आणि अर्ज हा व्यवस्थितरित्या अपलोड करायचा आहे. आता अर्ज करताना जर तुमच्याकडून ह्या चुका झाल्या असेल, कशी अपडेट करायची, तर जेव्हा आपण हा अर्ज केला आहे, ज्या मोबाईलमधून आपण आपला अर्ज अपलोड केला आहे त्याच मोबाईलमध्ये आपल्याला या एडिटचं ऑप्शन आता आलेलं आहे. पण एडिटचं ऑप्शन एकच वेळेस आलेलं आहे, म्हणजे एकदाच आपण एडिट करू शकतो. दुसऱ्या वेळेस या योजनेअंतर्गत जरी काही चुकी झाली असेल तर एडिट करता येत नाही. त्याच्यामुळे एकच वेळेस 2-3 वेळेस चेक करून एकच वेळेस एडिट करून घ्या. जे काही चुका झाल्या असेल त्या दुरुस्त करून घ्या. आशा करतो की या योजनेअंतर्गत तुम्ही हा व्हिडिओ पाहून अर्ज करताना ह्या चुका करणार नाही. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून नक्की कळवा. असेच पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करून ठेवायचं आहे.